शेतकरी बांधवांनो, इथं बघू शकता या जांभळीवर भिरूड जे म्हणतो आपण, खोडकिडीचा प्रादुर्भाव झालेला. तर हे जे आहे हे सगळं भुसा त्यानं बाहेर काढलेला. तर आपण ह्याच्यामध्ये एक आहे की ह्याचं व्यवस्थापन करण्याच्या अनुषंगानं आता एखाद्या ठिकाणी ह्याचा प्रादुर्भाव झाला तर फक्त एक आळी असते असं नाही आहे, 4, 5, 6 किती पण आळ्या ह्याच्यामध्ये असू शकतात. त्याच्यामुळं GI तार वापरून ह्याच्या छिद्रामध्ये जे आहे ते व्यवस्थित घालून आपण ते मारून टाकणं. आणि दुसरा विषय, पाण्यासोबत एखादं गॅस पॉयझन जे आहे ते डायल्यूट करून ह्याच्यामध्ये पिचकारीच्या माध्यमातून जे आहे ते इंजेक्शनच्या माध्यमातून जे इंजेक्ट करणं गरजेचं आहे. आता हे जे आपल्याला दिसत आहे ना, तर त्या आळीनं पूर्ण नुकसान केल्याच्या नंतर त्या आळीनं पूर्ण कातीन टाकलेली आहे. आणि त्या कातीन टाकल्याच्या नंतर पुढं जे आहे ना, तर हे जे अवशेष दिसत आहेत ते सुप्तावस्थेच्या पुढं चे अवशेष आहेत हे. तर एकाच ठिकाणी एकाच झाडावर किती प्रादुर्भाव होऊ शकतो दाखवतो मी तुम्हाला. इथं हा एक आहे, त्याच्यानंतर ही दुसरी, त्याच्यानंतर ही तिसरी, त्यानंतर ह्याचाच एक पार्ट इथं आहे तिसरी, आणि हे इथं जर पाहिलं तुम्ही तर पलीकडे हे चौथी, हे जे आहे हे 4. म्हणजे अशा पद्धतीनं हे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ह्या किडीचा प्रादुर्भाव होत असतो. आणि आपण ह्याचं व्यवस्थापन, आता इथं एक आणखीन एक आहे 5वी, हे वर जे आहे ते इथं हे एक दिसायली. तर हे जे आहेत हे आळी अवस्था पूर्ण झाल्याच्या नंतर त्या आळी अवस्थेपासून पुढं जे आहे ते हे ह्याच्यातून जो आहे तो भोंगा निघून बाहेर पडलेला. तर बघा ह्या अशा पद्धतीनं आता ह्याच्यामध्ये जर बघितलं तर हे छिद्र आहे. आता ह्याच्यामध्ये हे नाही सापडणार, ही कीड जी आहे ते तिचा पूर्ण जीवनक्रम पूर्ण करून जे आहे ते बाहेर पडलेली आहे. तर ह्या किडींचं व्यवस्थापन करण्याच्या अनुषंगानं आतमध्ये आपण कीटकनाशकाचं द्रावण इंजेक्ट करणं गरजेचं असतं. आता बघा हो का, हे पण दाखवतो मी. ही जी आहे ती आधी आळीची अवस्था, आळीच्या अवस्थेमधून हे सुप्त अवस्थेमध्ये गेलेलं, आणि आता हे फायनल जे आहे ते हे होऊन ह्याचा भुंगेरा तयार होऊन तो बाहेर पडलेला. इथं सुद्धा अशा पद्धतीनंच आहे हो का. हे आपण जी आळी जी काही ह्याच्या आधीची काढतो, आळी अवस्था ज्यावेळेस काढतो ना, तर सेम हे अशीच आळी दिसत असते. पण त्या आळीचं जे आहे ते आता हे कातीन इथं ह्यानं टाकलेली आणि ह्याच्यातून भुंगेरा बाहेर निघालेला. पुढं त्या भुंगेऱ्यांचं जे आहे ते म्हणजे मिलन होतं आणि परत अंडी जी आहे ते दिल्या जातात.